Good morning, students. Today we are going to learn Bounce a Ball, Unit 1, Standard 2. Listen, sing, and act. प्रथम आपण पूर्ण कविता एकदा वाचून घेऊयात आणि त्यानंतर मग एक एक वाक्य समजावून घेऊयात. Bounce a ball to Reena. Bounce a ball to Reena. Yes, I got it. Yes, I got it. Bounce it to Veena. Bounce it to Veena. Yes, I got it. Yes, I got it. Bounce it to Sagar. Bounce it to Sagar. Yes, I got it. Yes, I got it. Bounce it to teacher. Bounce it to teacher. Oh no, I missed it. Oh no, I missed it. तर अशा प्रकारे ही कविता आपण 2-3 वेळेस वाचून घ्यावी. आता आपण एक एक वाक्य समजावून घेऊयात. बाउन्स अ बॉल टू रीना. बाउन्स म्हणजे चेंडू घ्यायचा आहे आणि त्याला जमिनीवर आदळायचं आहे. मग तो बाउन्स होऊन परत जाईल तर तो रीनाकडे बाउन्स करायचा आहे आणि जेव्हा रीना त्याला पकडेल तेव्हा ती म्हणेल येस आय गॉट इट. नंतर रीनाने तो वीणाकडे बाउन्स करायचा आहे आणि वीणा त्याला पकडल्यावर म्हणेल येस आय गॉट इट. बाउन्स इट टू सागर. सागर मिळाल्यावर म्हणेल येस आय गॉट इट. आणि शेवटी चेंडू शिक्षकांकडे बाउन्स करायचा आहे आणि शिक्षकांच्या हातातून सुटल्यावर ते म्हणतील ओ नो आय मिस्ड इट. तर अशा प्रकारे हा खेळ आपल्याला 4 ते 5 विद्यार्थ्यांमध्ये खेळता येईल आणि त्यानंतर तुम्ही त्याचा सराव बाउन्सच्या ऐवजी रोल हा शब्द घेऊन सराव करायचा. त्यानंतर हिट हा शब्द घेऊन सराव करायचा आहे. नंतर थ्रो हा शब्द घेऊन आणि नंतर किक. रोल म्हणजे घरंगळत सोडणे, चेंडू जमिनीवर ठेवणे आणि त्याला ढकलणे. हिट म्हणजे फेकून मारणे. थ्रो म्हणजे फेकणे. किक म्हणजे त्याला पायाने मारणे. बघा आपण ह्यापैकी रोल ऑप्शन घेऊन एकदा कविता पुन्हा म्हणूयात. रोल अ बॉल टू रीना. रोल अ बॉल टू रीना. येस आय गॉट इट. येस आय गॉट इट. रोल इट टू वीणा. रोल इट टू वीणा. येस आय गॉट इट. येस आय गॉट इट. रोल इट टू सागर. रोल इट टू सागर. येस आय गॉट इट. येस आय गॉट इट. रोल इट टू टीचर. रोल इट टू टीचर. ओ नो आय मिस्ड इट. ओ नो आय मिस्ड इट. मिस म्हणजे सुटणे, हातातून निसटणे. बाकी सर्वांनी पकडला आहे पण शिक्षकाच्या हातातून तो मिस झाला आहे. आता आपण ह्या कवितेमधले काही शब्द वाचून घेऊयात. लुक अँड से. बघा आणि म्हणा. बॉल. बॉल म्हणजे चेंडू. बाउन्स म्हणजे उसळवणे. गॉट म्हणजे मिळाला, पकडला. इट म्हणजे तो. टीचर म्हणजे शिक्षक. यस म्हणजे हो. टू म्हणजे ला. नो म्हणजे नाही. परत एकदा रिपीट करूयात. बॉल म्हणजे चेंडू. बाउन्स म्हणजे उसळवणे. गॉट म्हणजे मिळाला. इट म्हणजे तो. टीचर म्हणजे शिक्षक. यस म्हणजे हो. टू म्हणजे ला. नो म्हणजे नाही. अशा प्रकारे आपण बाउन्स अ बॉल ही कविता युनिट 1 मधली समजावून घेतली. आता ही कविता पुन्हा ऐकून तुम्ही त्याचा सराव करा आणि ती पाठ करा. धन्यवाद. Thank you for watching English Guruji. Please share and subscribe.